नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रोजेक्टचा लेटेस्ट अपडेट. आणि आज आपण पाहणार आहोत पुणे रिंग रोड पॅकेज W2चा फेब्रुवारी महिन्यातील म्हणजे फेब्रुवारी 2026मधील आपण लेटेस्ट ड्रोन अपडेट. म्हणजे सध्या काम नेमकं कुठपर्यंत आलं आहे, माती भरण्याचं काम किती झालेलं आहे, ब्रिज असेल, अंडरपास असेल, सर्व्हिस रोड याची स्थिती काय आहे, हे आज आपण सगळं ड्रोनच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ड्रोनच्या माध्यमातून आपण सविस्तर पूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ डबल अपडेट करत आहात कारण मला बरेच लोकांचे कमेंट आले की तुम्ही या व्हिडिओमध्ये मागे जो आपण व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये गावाची नावं असतील किंवा काम कुठपर्यंत आलेलं आहे तर याची माहिती आपण दिली नव्हती. तर आपण पुन्हा एकदा आपण W2चा व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपडेट करत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. आपण आता केमसेवाडी गावाच्या ठिकाणी आहे आणि मित्रांनो, या ठिकाणावरूनच आता आपण ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहे, या ठिकाणावरूनच W2चं पॅकेज हे चालू होतं. केमसेवाडी गावाच्या पासूनच हे पॅकेज चालू होतं आणि W1चं पॅकेज या ठिकाणी संपून W2चं पॅकेज इथून चालू होतं. आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे काम चालू आहे. ते मशिनरी असतील, JCP आहेत, पॉकलँड आहेत, डंपर आहेत. आणि हा भाग थोडा डोंगराळ असल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या मशिनरीने खडक फोडण्याचं किंवा डोंगर फोडण्याचं काम चालू झालेलं आहे. मित्रांनो, आपण पुणे रिंग रोड या प्रोजेक्टची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. पुणे रिंग रोड हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून म्हणजे MSRDC कडून हा पुणे रिंग रोड विकसित केला जात आहे. आता मित्रांनो, ह्याची एकूण लांबी 172 किलोमीटर आहे आणि हा 8 लेनचा महामार्ग असणार आहे. आणि मित्रांनो, या महामार्गावरती अनेक फ्लायओव्हर आहेत, इंटरचेंज आहेत, अंडरपास पण खूप ठिकाणी अंडरपास हे देण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये की बऱ्याच ठिकाणी अंडरपास हे देण्यात आलेले आहेत. आपण आता पिंपोळी गावाच्या जवळ आहेत. तुम्ही साईडची भिंत पण बघू शकता अशा प्रकारे काम चालू आहे. ते हा समोर अंडरपास हा देण्यात आलेला आहे. म्हणजे जी आजूबाजूची गावं आहेत ह्या गावांसाठी सर्वप्रथम हा अंडरपासचं काम चालू करण्यात आलेलं आहे की जेणेकरून हा रोड झाल्यानंतर तेथील रहिवासी असतील, गावकरी असतील, या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. त्यासाठी अंडरपासचं काम हे सर्वप्रथम करण्यात आलेलं आहे. तुम्ही रोडवरती बघू शकता या ठिकाणी लेवलचं काम हे खूप मोठ्या प्रमाणात चालू झालेलं आहे. मित्रांनो, पुणे शहरातील वाहतूक कमी करण्यासाठी हा रिंग रोडचं काम खूप मोठ्या प्रमाणावर
चालू झालेला आहे. 2028मध्ये पुणे रिंग रोडचं काम होऊ शकतं. आपण आता गावाच्या जवळ आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पण खूप मोठा असा अंडरपास अंडरपासचं काम चालू आहे या ठिकाणी. मित्रांनो, पॅकेज W2 हा या प्रकल्पातील खूपच महत्त्वाचा भाग असून हा विकास औद्योगिक आणि ग्रामीण भागांना जोडणार आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणावर माती भरण्याचं काम असेल किंवा लेवलिंग असेल. आता अंडरपासचं तर काम खूप ठिकाणी चालू आहेत. काही ठिकाणी ब्रिज आहेत, फाउंडेशन आहेत आणि ड्रेनेजचं बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचं पण काम चालू झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अंडरपासचं काम कशा प्रकारे आणि किती वेगाने असं काम चालू झालेलं आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये काम चालू होतं, पण थोडंसं काम ह्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये खूपच वेगाने असं या ठिकाणी काम चालू झालेलं आहे. या ठिकाणी जे माती टाकण्याचं जे काम आहे म्हणजे लेवलिंगचं जे काम आहे, तर डंपर खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू झालेलं आहे. तुम्ही पाहताय लेवलचं जे काम आहे, माती भरावा जो असतो त्याचं काम, आणि रोडवरती डंपर पण खूप मोठ्या प्रमाणावर आता वाढलेलं आहेत. काम असं वेगाने असं खूप मोठ्या प्रमाणावर चालू झालेलं आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे रोडचं जे काम आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे. डंपर आहेत, JCB आहेत, रोलर मशीन आहे. म्हणजे आपण ह्या ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही पाहताय की सतत हे काम करताना दिसत आहेत. म्हणजे रोड अलाइनमेंट आहे ही स्पष्ट आता दिसायला लागलेले आहे. काही ठिकाणी सबग्रेड आहेत, हे तयार करण्यात आलेले आहेत. मुरुम टाकण्याचं हे काम सुरू आहे. तर यावरून आपल्याला स्पष्ट दिसतंय की काम चांगल्या गतीने सुरू झालेलं आहे. आता काही ठिकाणी या भागामध्ये काही महत्त्वाचे नाले असतील, रस्ते क्रॉसिंग आहेत किंवा ब्रिज फाउंडेशन आहे, पिलरचे पण काम सुरू झालेलं आहे. RCC स्ट्रक्चरसाठी सेटरिंग बसवलेले दिसते. तर काही ठिकाणी जे बॉक्स कलवड आहेत हे पूर्ण झालेले दिसतात.
आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय की जे लेवलचं काम आहे, म्हणजे जे खडी वगैरे टाकण्याचं हे काम आता खूप मोठ्या प्रमाणावर चालू झालेलं आहे. भविष्यात येथे मोठे इंटरचेंज पण होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पॅकेज W2 म्हणजे पूर्ण झाल्यावर पुणे शहरातील वाहतूक ही फार मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते. ट्रकची जी वाहतूक आहे किंवा बस आहेत, तर ह्याची वाहतूक बाहेर वळवली जाणार आहे. औद्योगिक विकासाला खूप मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल आणि जी पुणे रिंग रोडच्या जवळील जी गावं आहेत, तर ह्याची कनेक्टिव्हिटी पण खूप मोठ्या प्रमाणावर सुधारू शकते. या ठिकाणी पण अंडरपासचं काम जोरात चालू आहे. मित्रांनो, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुण्याचा ट्रॅफिकचा जो नकाशा आहे हा पूर्ण बदलू शकतो. आपण रेहे गावाच्या जवळ आहे. या ठिकाणी पण अंडरपासचं काम चालू आहे. मित्रांनो, हा रस्ता उंचावरून जाणार आहे. मला बऱ्याच लोकांचे कमेंट आले होते की हा रस्ता खालून जाणार आहे का वरून आहे. तर आपला समृद्धी हायवे आहे, त्याप्रमाणेच हा रस्ता उंचावरून जाणार आहे. म्हणजे काही ठिकाणी इंटरचेंज दिलेले आहेत, त्या ठिकाणीच आपण इन आणि आऊट करू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण चढू शकतो आणि उतरू शकतो त्या ठिकाणावरून. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी असा इंटरचेंज हा देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण पाहतोय काही ठिकाणी स्ट्रक्चर आहेत आणि ब्रिज आहेत. तर ह्याचं काम असं अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आणि आता काही भागामध्ये सर्व्हिस रोडचं पण काम सुरू झालेलं आहे. जर ही गती कायम राहिली तर 2028 पर्यंत पुणे रिंग रोड हा प्रकल्प हा पूर्ण होऊ शकतो. आता एकंदरीत पाहता पॅकेज W2 वर काम हे खूप जोरात चालू आहे. आता ड्रोन फुटेजमधून आपल्याला हे स्पष्ट दिसत आहे की बघा, ह्या ठिकाणी पण जे अंडरपास आहे ह्याचंही काम चालू आहे. आता मशिनरी पण मोठ्या प्रमाणावर काम करताना आपल्याला दिसतात. आता जे आपल्याला 110 मीटर ह्याची रुंदी आहे, तर आपल्याला स्पष्ट दिसते की हा रस्ता किती मोठा होऊ शकतो, म्हणजे रुंदीला किती मोठा होऊ शकतो तो. आपण आता पलघरवाडीच्या जवळ आहे. आपण आता बऱ्याच ठिकाणी पाहितलं की अंडरपासचं
म्हणजे जे मी पहिल्यांदा जे तुम्हाला सांगितलं की अंडरपासला सर्वात प्रथम हे प्राधान्य देण्यात आलेलं आहे पुणे रिंग रोडला, जेणेकरून हा रोड चालू झाल्यानंतर तेथील गावकरी असतील, रहिवाशांना कुठल्याही प्रकारचा हा त्रास झाला नाही पाहिजे. म्हणजे अंडरपासच्या माध्यमातून त्यांच्या गाड्या किंवा त्यांना येऊ जाऊ शकतात. आता इथं रोडवरती खडी वगैरे पण टाकण्याचं खूप मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेलं आहेत. म्हणजे जे रोडचं सपाटीकरण आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर चालू झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण W2 मधील 2 पार्ट केलेले आहेत. दुसरा पार्ट पण पहा. दुसरा पार्ट हा पिरंगुट आंबेगाव असेल, मारणेवाडी असेल, तर या ठिकाणाचा आपला पार्ट 2 असेल. तर पार्ट 2 पण पहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट हे तुमच्यापर्यंत पोचतील. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2च्या. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.